लाईफ इज नॉट सेम फॉर एव्हरीवन. म्हणजे तुम्ही विचार करा, घरातून बाहेर निघल्यापासून घरी आमरस चपाती म्हणा, बर्गर, फ्राईज, कोक, मोमोज, आता पान, एवढं सगळं व्हरायटी एका दिवसात खातोय. काही काहींच्या नशिबात आहे ना एक टाईमचं जेवण पण नसतं. म्हणजे कुठं नाही सांगत, असं अशी बरीच लोक आहेत ज्यांना एक टाईमचं जेवण पण म्हणजे व्यवस्थित प्रॉपर पुराला असं पण जेवण भेटत नाही. दुसऱ्या फेजमध्ये आपण आहे की पोट भरलेलं असताना पण शॉक म्हणून नाही का नुसतं हे खा ते खा हे खा ते खा चालू असतं आपलं. लाईफ इज नॉट सेम फॉर एव्हरीवन. त्यामुळं आपल्याला जी आत्ता लाईफ भेटलेली आहे खरंच थँकफुल राहा. कुठं सांगत मला एक गोष्ट घ्यायची ती माझ्याकडून होत नाही. त्यामुळे मी माझ्या जिंदगीला कोसतो की काय राव आपली जिंदगी असते राव, आपल्याला हे घेता येणार ते घेता येणार. जेवढं भेटलं आहे जेवढं देवाने तुम्हाला दिलं आहे ते भल्याभल्यांच्या नशिबात नाही आहे. त्यामुळं जे भेटलं आहे त्यात समाधानी आणि सुखी राहा. तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग चालू केलाय. थांबा, पूर्ण केस पण दिसले पाहिजे ना चॉकलेट एवढं म्हणल्यावर. लाईटीमुळं जाऊ दे. सो 9:30 वाजलेले आहेत आणि पाऊस चालू आता कंटिन्यू. त्याच्यामुळं बाहेर पडायचा विषयच नव्हता. आता तशी कुठं पाऊस थांबलाय तेव्हा बाहेर निघालो आहे. आलो तो बर्गर खायला. बर्गर खाल्ला पण फेल लागला आणि त्यामुळं आता दुसरीकडे चाललो आहे. बाय द वे बघा कोण कोण आहे. असे सगळे मंडळी गोळा केलेली आहे. तिथं बसल्या बसल्या लाईव्ह येऊन मंडळी गोळा केलेली आहेत. अजून एक दोघं जण येते ते. आणि सीन असं आहे मी लाईव्हला आलतो आणि लाईव्हमध्ये माझी मैत्रीण दिसली राव सगळ्यांना. तो का इथं मागत असते आणि तिचा मित्र बी दिसला सगळ्यांना. कोणत्या आला तू माझ्या आयडीवरनं लाईव्हला गेला वे. अरे बंद करते. अरे नको, इंस्टाग्रामवर इज्जत आहे आपल्याला. यूट्यूबला काय बी बोलू शकतो रे, इंस्टाग्रामला बोलायचा जरा विषय. भाऊ माझ्याच आयडीवरून लाईव्ह चालू केले मला दाखवते. या अवघड गावी. तर सीन असा आहे दिवसभर पाऊस चालू होता त्यामुळे कुठं निघताच नाही आलं. आत्ताशी पाऊस थांबलाय म्हणलं काहीतरी नियोजन करावं. डेली ब्लॉग आहे म्हणल्यावर रोज काही ना काहीतरी केलंच पाहिजे. ऐका ना, बर्गर खाल्ला. हे मागचं बघितलं का, मागचं माणूस कसा बर्गर खातोय करत, तसलाच बर्गर खाल्ला, फेल लागला. त्यामुळं आता स्पॉट बदलतो, डीसीत जातो, मोमो फिमो खातो आता जरा. बघू कसं काय होतंय. स्टेट येऊन बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. फिरायच्या ब्लॉगला जसा प्रतिसाद देत आहे तसंच डेली ब्लॉगला पण प्रतिसाद द्या आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. ये चला तो काही चला बर्गर खाल्लेलं आहे पण आता दुसरीकडं पण जातो जरा. व्हरायटी आयुष्यात कसं व्हरायटी पाहिजे ऐका नाही. ह्याला कसं पुरींच्यात व्हरायटी लागते, ह्याला तसं मला खायला व्हरायटी लागते. हां, ह्याला कसं आज एक पोरगी उद्या दुसरी पोरगी नंतर तिसरी पोरगी, तसं मला आत्ता बर्गर नंतर मोमोज नंतर फ्रेंच फ्राईज असं लागतं. मीनवाईल चला आता डिसील चाललोय आम्ही. बर्गर तर खाल्ला. ॲक्च्युली सीन असा होता की घरी पण 2 चपात्या खाल्ल्या, जेवूनच निघालो घराबाहेर आणि नंतर बर्गर खाल्लाय आणि आता परत डिसीला चाललोय काहीतरी खायला. वासम्या झाल्या का बोर होतंय तो शॉर्ट आहे. कारण सीन असा होता की दिवसभर आज पाऊस चालू होता त्यामुळे कुठंच निघता आलं नाही आणि डायरेक्ट 8:30 8:30 सरळ जायचं 8 8:30ला पाऊस थांबला आणि मग घराबाहेर निघलो. आता म्हटलं जरा इकडं तिकडं, आता सिटीत तर काय जायचा विषय नाही, एवढ्या लांब पावसाचा आपण काय जाणार नाही. इथलं इथंच मला चला डिसेल तरी जाऊ. सो चला काय होतंय स्टे ट्यून. सो गाईज चला पोचलेलं आहे, बघू काय भेटतंय. आणि खाऊ नुसतं खायला जन्माला आलं द्या. आम्हाला काय दुसरे कामं नाही, नुसतं खायचं झोपायचं आणि फिरायचं बस. फिरण्यावरून देशव्या खातं रोजच मी काय सांगतो तुम्हाला. जाऊ दे चला. ऑलमोस्ट शॉप बंद झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला दाखव, कारण 10:15 वाजलेले आहेत ना. 10ला जवळपास सगळं बंद व्हायला लागतं. तरी पण मोमोजचं ओपन आहे. मग आता म्हणलं जरा मोमोज खाऊ. आज काय झालं आहे काय माहिती. आज मागाशी घराबाहेर पडल्यापासून नुसतंच खातो. घरी आमरस चपाती खाल्ली,
बर्गर खाल्ला, मग अशी फ्राईज खाल्ली, परत कोक पिले, आता परत मोमोज खायला आले एखाद दिवस. आणि काल जेवलं पण नव्हतं, काल न जेवता झोपलेले असले तर म्हणजे एखाद दिवस असं होतं की भाऊ मजबूत खातोय आणि एखाद दिवस असं होतं की उपाशी झोपतोय. म्हणजे आयुष्यात चढ उतार असतो, प्रत्येक दिवस सारखे नसतात. आज सोन्याच्या चमच्याने जरी खाल्लं तरी उद्या उपाशी पण झोपायला लागतं. त्यामुळं चांगल्या वेळेत माजू नका, वाईट वेळेत लाजू नका. जीना इसी का नाम, चढ उतार होतच असतो. कधी चांगले दिवस असतात, कधी वाईट दिवस असतात, बॅलेन्स करायसाठी. कारण सगळे चांगले दिवस असले तर मग तुम्ही फुगणार ना, मग तुम्हाला कामाची सवय नाही लागणार. तुम्ही म्हणाला आपले चांगले दिवस आहेत राव, काय गरज आहे आपल्याला. त्यामुळं लय बी चांगले दिवस आले ना, समजून जायचं की आता खराब टाईम पण चालू होणार आहे आपला. प्रिपेअर राहायचं सगळ्या गोष्टीसाठी. चांगले दिवस आले की वाईट दिवस पण येणार. आणि जर वाईट दिवसच चालू असेल तुमचे तर होप सोडू नका, चांगले दिवस तुमची वाट बघते. आता मी पण मोमोज पण माझी वाट बघते, आता मोमोज खाणार मी. तो काही चला खाऊन झालेलं आहे. आता पोटात हवा घ्यायची पण जागा नाही राहिली, एवढं फुल झालं आहे पोट. आणि 9 वाजता ब्लॉग चालू केला, त्याच्यामुळं आता मला माहीत नाही किती काय होईल, पण तरी बी बघा. परत म्हणू नका की डेली ब्लॉग करत नाही, हे नाही ते नाही. बरं, त्यामुळं बघत राहा. लवकरच ट्रिप प्लॅन करूया. करू जरा, माझं डोकं चालू आहे थांबा जरा. आणि तगडं नाही तगडं प्लॅन करू, बघत राहतो. आता काय करू जाताना, आता लास्ट विषय असं झालं की आजचा दिवस शेवटचा आहे माझा आणि आम्ही म्हणजे सगळ्या विषय आज पूर्ण करून घेतो असे कारण झाले. आता चॉकलेट पण खायची इच्छा झाली. चला आता चॉकलेट पण खायला जाऊ शेवट, त्याच्यानंतर ना आता बाद झालं. A few moments later. आलेलं आता पान खातो, चॉकलेट पान. मग बास, ही शेवटची फरमाईश होते आपली, झालं. म्हणजे भाऊ कसं असतं भाऊ, आहे का नाही, म्हणजे लाईफ इज नॉट सेम फॉर एव्हरीवन. म्हणजे तुम्ही विचार करा, आज म्हणजे आत्ता मी मस्त घरातून बाहेर निघल्यापासून घरी आमरस चपाती म्हणा, बर्गर, फ्राईज, कोक, कार लाईट बंद केले, हां, बर्गर, फ्राईज, कोक, अजून नंतर मोमोज, आता पान, एवढं सगळं व्हरायटी एका दिवसात खातोय. काही काहींच्या नशिबात आहे ना एक टाईमचं जेवण पण नसतं भाई. आणि म्हणजे खोटं नाही सांगत, अशी बरीच लोक आहेत ज्यांना एक टाईमचं जेवण पण म्हणजे व्यवस्थित प्रॉपर पुराला असं पण जेवण भेटत नाही. आणि दुसऱ्या फेजमध्ये आपण आहे की पोट भरलेलं असताना पण शॉक म्हणून नाही का नुसतं हे खा चालू असतं आपलं. लाईफ इज नॉट सेम फॉर एव्हरीवन. त्यामुळं आपल्याला जे आत्ता लाईफ भेटलेली आहे खरंच थँकफुल राहा. म्हणजे खोटं नाही सांगत, मला एक गोष्ट घ्यायची ती माझ्याकडून होत नाही आहे, त्यामुळे मी माझ्या जिंदगीला कोसतो की काय राव आपली जिंदगी असते राव, आपल्याला हे घेता येणार ते घेता येणार असं तसं. म्हणजे कधी कधी लय चिडचिड होते माझी की राव आपल्या घरच्यांनी पण काय एवढं करून नाही ठेवलं प्रॉपर्टी हे ते, आणि माझ्याकडून पण व्हायना म्हणून लय चिडचिड होते. पण कधी कधी मग असा विचार येतो की अरे भाई अशी पण लोक आहेत आयुष्यात ज्यांना एक टाईमचं खायचं पण अवघड आहे, त्यात आपण व्हरायटीत खातो आहे. त्यामुळं थँकफुल राहा आयुष्यात. जेवढं भेटलं आहे, जेवढं देवाने तुम्हाला दिलं आहे ते भल्याभल्यांच्या नशिबात नाही आहे. त्यामुळं जे भेटलं आहे त्यात समाधानी आणि सुखी राहा बस. आता खातो पान आणि जातो. 11-11:30 वाजलेले आहेत आणि घरी पोचलेले आहे. बाय द वे फटाक्यांचा आवाज तुम्हाला ऐकू येत असेल. तुम्ही आज व्लॉग बघताय तेव्हा आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती सोहळा आहे, त्याचा जल्लोष चालू आहे सगळीकडे. पण बघू करू सध्या शॉर्ट काय, सध्या गरजा पूर्ण होते, ते जरा जास्त पेमेंट यायला लागलं ना मग शौक पूर्ण करू. मग जे स्वप्न बघितले ते सगळं पूर्ण करू. तसं पाहायला लय काय बघितलं पण शॉर्ट काय होतं तुम्हाला सांगतो, जेवढं एक्सपेक्ट करताल, जेवढी स्वप्न मोठी बघताल तेवढा तुम्हाला स्वतःला त्रास होतो. कारण ती स्वप्न पूर्ण नाही झाली किंवा ते पूर्ण करायच्या नादात आपण इतकं येड्यागत करतो. आपणचं माहीत नाही पण मी की आता 2-3 स्वप्न मी पाहत होतो
आणि मला असं पण वाटलेलं की ते होईल, झालंच पाहिजे, म्हणजे होईल असं वाटत होतं की आता बोटापाशी म्हणजे एवढंच अंतर राहिलं, एवढ्या अंतरावरनं ते हुकलं. भाऊ इतका त्रास झाला ना मला त्याचा, म्हणजे चिडचिड हे ते, म्हणजे काय सांगू तुम्हाला आता मी. त्यामुळे जास्त एक्सपेक्ट करणं सोडून दिले मी. सध्याला आपल्या गरजा पूर्ण होत्या ते सगळ्या, ते कसं 2 टाईम खाऊन पिऊन घरचं माझं सगळं व्यवस्थित आहे, काय विषय नाही. शॉप पूर्ण करायला जरा वेळ आहे अजून, वर्षभर अजून घेऊ, पण माझंच मोडून टाकू सगळ्यांना. डेली ब्लॉग चालू करतोयच म्हणा. पावसामुळं मला वाटतंय जरा गाड पडणार आहे, कारण घरात बसून काय होत नाही, बाहेर फिरायला लागतंय. बाहेर फिरायचं म्हणलं तर मग पाऊस आला, 4 व्हीलर नाही तर 2 व्हीलरवरच सगळं करायला लागेल कवर. बघू कसं काय होतं. आता मला असं वाटतं उद्या पण निवांत मी जरा शॉप करावं, छत्री, रेनकोट, अजून काय रेन कवर तसलं जरा शॉपिंग करून यावी त्याची, कारण लागणार आहे. आता कंटिन्यू फिरायचं म्हटलं लागणारच आहे. सो डन फॉर द डे. आजचा ब्लॉग सडनली चालू केला, असं माझ्या डोक्यात नव्हतं की करावं, पण म्हणलं करून टाकू. सो आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही